सद्गुरु सखाराम महाराज की जय. सखाराम महाराज अंबळनेरकर या संस्थांचे अर्थात प्रसाद महाराजांचे सर्व शिष्य मित्रमंडळी यांना माझा नमस्कार. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. पंढरीची वारी आणि विठ्ठल भक्तीसाठी वारकऱ्याने घरदार सोडल्याचा इतिहास आपण ऐकलाय. पण आज आपण अशा एका महान संताची कथा पाहणार आहोत ज्यांनी विठ्ठलाच्या भेटीसाठी आपण पंढरपूरला वारीसाठी जात असताना स्वतःचा जळणारा मठ माहीत असताना सुद्धा एकही पाऊल मागे घेतले नाही. एवढेच नाही तर पोटच्या माऊलीचे निधन झाले असूनही डोळ्यात अश्रू आणि मुखात विठ्ठल नाम घेत ते पंढरीच्या वाटेवर चालत राहिले. हे महान संत म्हणजे अंबळनेरचे पूजनीय प्रसाद महाराज अंबळनेरकर. चला जाणून घेऊया भक्तीचा हा थरारक आणि डोळ्यात पाणी आणणारा इतिहास. प्रसाद महाराज दरवर्षी अंबळनेर ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. आषाढाच्या महिन्यामध्ये 1 जुलैला प्रसाद महाराज यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली. प्रसाद महाराज अंबळनेरकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पंढरपूरच्या वारीला निघाले होते. ते वाटेत असतानाच पाठीमागे अंबळनेर येथील वाडीमधील त्यांच्या संपूर्ण मठाला भीषण आग लागली. मठात असलेले साहित्य, अन्नधान्य आणि महाराजांची सर्व जी मठाची जागा होती ती पूर्ण आगीमध्ये जळून खाक झाली. काही लोकांनी धावत जाऊन वारीच्या वाटेवर असलेल्या प्रसाद महाराजांना ही दुःखद बातमी दिली. लोक म्हणाले, महाराज घात झाला. मागे वाडीतील आपला पूर्ण मठ जळून राख झाला आहे. तुम्ही तातडीने मागे फिरा. पण मित्रांनो, अंबळनेरकर महाराजांच्या शिष्यांनो, प्रसाद महाराजांच्या चेहऱ्यावर जराही गडबड किंवा दुःख दिसले नाही. ते शांतपणे हसले आणि म्हणाले, मठ जळाला तर विठ्ठलाची इच्छा. तो विठ्ठलाचा होता, त्यानेच घेतला. प्रसाद महाराज म्हणाले की तो जो मठ होता तो विठ्ठलाचाच होता आणि त्यांनी तो घेतला. पण माझी वारी ही विठ्ठलासाठी आहे, ती मी सोडणार नाही. मठाच्या विझलेल्या राखेपेक्षा विठ्ठल भेटीची आग त्यांच्या मनात जास्त मोठी होती. त्यांनी मागे न फिरता पंढरीची वाट धरली. यालाच म्हणतात विठ्ठल चरणी सर्वस्वाचा त्याग. गुरुबंधूंनो, प्रसाद महाराजांच्या भक्तीची ही परीक्षा पहिल्यांदाच नव्हती. आजपासून साधारणतः 20 ते 22 वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यात याहूनही मोठा आणि दुःखाचा डोंगर कोसळला. महाराज नेहमीप्रमाणे पंढरीच्या वारीच्या रस्त्यावर होते. पायात विठ्ठल नामाचे बळ आणि मनामध्ये माऊलीच्या भेटीची आस होती. तेवढ्यात वारीमध्ये निरोप आला की ज्या माऊलीने प्रसाद महाराजांना जन्म दिला, ज्या मातोश्रींनी त्यांच्यावर संतांचे संस्कार केले, त्या त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. आईचे छत्र हरवणे हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे. वारीतील वारकऱ्यांनी सहकाऱ्यांनी महाराजांना गयावया केले. महाराज, मातोश्री गेल्या, अंत्यसंस्कारासाठी तरी परत गावाकडे चला. पण संतांची रीती सामान्य माणसापेक्षा वेगळी असते. डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या, काळजात आईच्या विरहाचे दुःख होते, पण मुखात विठ्ठल नाम होते. महाराज म्हणाले, माझी जन्मदात्री माऊली गेली खरी, पण माझी विठ्ठल माऊली पंढरपुरात माझी वाट पाहत आहे. हा देह आणि हा प्रवास आता विठ्ठलाचा आहे. 20 वर्षापूर्वीच्या त्या कठीण प्रसंगातही आईच्या अंत्यसंस्काराला न जाता केवळ विठ्ठल प्रेमापोटी त्यांनी वारीचा नियम मोडला नाही आणि वारी पूर्ण केली. स्वतःचा जळणारा मठ पाठीमागे सोडून देणे आणि जन्मदात्या आईच्या निधनाचे दुःख उराशी बाळगून विठ्ठल चरणी चालत राहणे ही भक्ती सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडेची आहे. पूजनीय प्रसाद महाराज अंबळनेरकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले
की तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अशा या निस्सीम त्यागी आणि परमार्थी विठ्ठल भक्त प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या चरणी आमचा कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, प्रसाद महाराजांचा हा डोळ्यात पाणी आणणारा इतिहास आहे. माझा या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच की मी स्वतः प्रसाद महाराजांचा शिष्य आहे, अशी ही गुरु माऊली आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. अशाच प्रकारचे संतांचे विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सखाराम महाराज की जय. प्रसाद महाराज की जय.